नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। आजपासून हप्ते वितरण सुरू झालेलं आहे। काही जिल्ह्यांमध्ये हप्ते आलेले आहेत, असे व्हिडिओज आहेत। मोठ्या प्रमाणावर याची संख्या वाढत आहे, कारण का जुलै महिन्याचा शेवटचे दिवस बाकी आहेत आणि या दिवसांमध्ये हप्ते वितरणाची शक्यता असल्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओज जास्तीत जास्त बनवण्यात आलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून तरी हप्ते वितरणाचा GR आले नाही आज किंवा उद्या, किंवा पाहू शकता की अजून 2 दिवस बाकी आहे। तर या 2 दिवसांमध्ये हप्ते वितरणाची शासकीय मान्यता असलेला GR पोर्टलवरती येईल आणि त्यानंतर साधारणतः ऑगस्ट महिन्याच्याच पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना त्यांना रक्षाबंधनाची ओवाळणी 5 ऑगस्ट पूर्वीच मिळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे, कारण का अजून तरी हप्ते वितरण सुरू झाले नाही आहे। कोणत्याही 10 प्रकारच्या बँका असतील तर यामध्ये पैसे आले नाही आहेत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करा, लवकरच तुमचा हप्ता आहे किंवा जुलै महिन्याची ओवाळणी रक्षाबंधनापूर्वीची लवकरच मिळणार आहे। तर याच्यामध्ये ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत यांना मात्र हा हप्ता येणार नाही आहे, कारण का त्यांची कागदपत्र पडताळणी पुन्हा होणार आहे। ज्यावेळी त्या पात्र ठरतील त्यावेळेस त्यांना मागील जून आणि जुलै हप्ते त्यांना एकत्रित मिळणार आहे। आता हे कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक कसं असणार आहे या संदर्भात अजून शासनामार्फत कोणतीच अपडेट देण्यात आली नाही आहे आणि सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन थांबवण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्यांना जूनचा हप्ता मिळालेला आहे त्यांना कन्फर्म जुलैचा हप्ता येत्या काही दिवसांमध्ये मिळणार आहे। मंत्री आदित्य तटकरे त्यांचं ट्विटरचं अधिकृत पेज आहे त्यावरती घोषणा करतील आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही पाहू शकता की अधिकृत त्यांची प्रेस कॉन्फरन्स देखील होणार आहे आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना 3 ते 4 दिवसांमध्ये DBT द्वारे हे पैसे मिळणार आहेत। अपेक्षित धरूया की 5 ऑगस्ट पूर्वी लाडक्या बहिणींना त्यांचे ओवाळणी मिळून जाणार आहे। अजून हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झाली नाही आहे। या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळताच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ दिला जाईल। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती, अजून तरी हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झाली नाही आहे, हप्ते वितरण सुरू झाले नाही आहे। तेव्हा हप्ते वितरण सुरू झालेलं आहे अशा अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत। अशा चुकीच्या माहितीपासून सावध राहायचं आहे आणि ज्यांना हप्ता आले नाही आहे त्यांनी कागदपत्र पडताळणीसाठी उतरायचं आहे। ज्यावेळी त्यांना तशी मेसेज किंवा तशी नोटीस संबंधित जिल्हाधिकारी असतील तर यांच्याकडून प्राप्त होईल आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी होऊन त्यांना पुन्हा मागील हप्ते दिले जाणार आहेत। त्यामुळे तुमचा अपात्र यादीमध्ये नाव आहे, तुम्ही पात्र आहात, त्यामुळे तुम्हाला कागदपत्र पडताळणीनंतर पुन्हा जर पात्र केलं तर तुम्हाला मागील हप्ते देखील मिळणार आहेत। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा। आता येत्या काही दिवसामध्ये हा हप्ते वितरण सुरू होऊ शकतं, कारण का आता जुलै महिना संपत आलेला आहे। त्यामुळे हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर खात्रीशीर माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।